"तू रे माझा मितवा" या मालिकेच्या आजच्या भागात अर्णव आणि ईश्वरी जंगलात अडकलेले असतात. अर्णव मोठ्या कष्टाने झाडावर चढून जांभळं पाडत असतो, तर ईश्वरी वडाचं झाड शोधत इकडे तिकडे फिरत असते. अर्णव झाडावरून खाली उतरतो आणि ईश्वरीच्या हातात जांभळं देतो. "मिसेस इंदूर, हे घे. तुला पूजेसाठी 5 फळं हवी होती ना? मी 5 फळं आणलीत आणि आता तरी तुझा चेहरा नीट कर." ईश्वरी त्या फळांकडे बघते आणि एकदम चिडते. ती म्हणते, "सर, हे काय आणलंय तुम्ही? मी तुम्हाला 5 वेगवेगळ्या प्रकारची फळं आणायला सांगितली होती. सफरचंद, चिकू, पेरू, केळं अशी 5 फळं हवी होती मला. तुम्ही तर एकाच झाडाचे 5 जांभळं घेऊन आलात. एकाच झाडाची 5 फळं पूजेला कशी चालणार?" अर्णव कपाळावर हात मारून घेतो आणि म्हणतो, "मिसेस इंदूर, जरा डोकं चालव. आपण मुंबईत किंवा तुझ्या इंदूरच्या मार्केटमध्ये नाही आहोत. आपण एका घनदाट जंगलात आहोत. या जंगलात मला आता सफरचंद, केळी आणि चिकू कुठून मिळणार? जे समोर दिसेल ते मी आणलं." ईश्वरी तोंड फुगवून म्हणते, "आमच्या इंदोरमध्ये सगळीकडेच एका जागेत सगळी फळं मिळतात." अर्णव तिची नक्कल करत म्हणतो, "हो का? इंदूरमध्ये मिळतात ना? मग आपण आता काश्मीरमध्ये आहोत की इथे सफरचंद आहोत का इथे सफरचंद मिळायला? कुठे मिळतात सांग मला?" ईश्वरी म्हणते, "मिळतात ना. सराफा बाजारमध्ये किंवा कुठल्याही मार्केटमध्ये जा. सगळं मिळतं." अर्णव हसतो आणि म्हणतो, "वेड लागलंय का तुला? मुंबई असो व इंदोर असो, मार्केटमध्ये फळं जागेवर मिळतात कारण तिथे दुकानं असतात. हे जंगल आहे. तिथून मी हे फळं कुठून आणणार? आणि हे बघा, बाकीची फळं नसली तरी चालतील. एका झाडाची 5 फळं आहेत ना, तीच तू पूजासाठी घे आता." ईश्वरी गप्प बसते आणि मग अर्णव विचारतो, "बरं ते जाऊ दे. तू वडाचं झाड शोधत होतीस ना? कुठे आहे वडाचं झाड? सापडलं का तुला?" ईश्वरी निराश होऊन म्हणते, "नाही सर, वडाचं झाड नाही सापडलं. इथे कुठेच वडाचं झाड नाहीये." अर्णव म्हणतो, "बघ, मी ॲटलीस्ट तुला पूजेची फळं तरी आणून दिली, पण तुला वडाचं झाड तरी मिळालं का? आता कशी करणार आहेस तू पूजा?" मी तर म्हणतो, "जाऊ दे. पूजा वगैरे काही करायची गरज नाहीये. चला माझ्याबरोबर गाडीकडे ये." ईश्वरी ठामपणे म्हणते, "नाही सर, असं अजिबात नाहीये. वडाची पूजा मी करणार म्हणजे करणारच. काही झालं तरी मी माझी वटपौर्णिमा साजरी करणारच. जोपर्यंत मी पूजा करत नाही, तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही." अर्णव विचारतो, "पण मिसेस इंदूर, लोक वडाची पूजा कशासाठी करतात?" ईश्वरी म्हणते, "कशासाठी म्हणजे?" अर्णव म्हणतो, "माझ्या दीर्घायुष्यासाठी ना, मग जाऊ दे ना, दुसऱ्या कुठल्यातरी झाडाची पूजा कर ना." ईश्वरी म्हणते, "सर, तुम्ही गप्प बसा." दुसरीकडे रमाकांत काका वल्लरीच्या रूममध्ये गुपचूप शोधाशोध करत असतात. त्यांना वल्लरीवर संशय असतो की ती 20 वर्षांपूर्वीची सात्विकाच्या बाबतीत जे घडलं आणि आता जे घडतंय त्यामागे वल्लरीच आहे. ते तिच्या विरोधात पुरावे गोळा करत असतात. एका बॅगमध्ये शोधत असताना त्यांना एक हिऱ्याचा बिल्ला सापडतो. तो बिल्ला पाहून रमाकांत काकांना जुनी गोष्ट आठवते. वल्लरीने तो बिल्ला चोरला होता आणि सात्विकाने तिचे थोबाडीत मारले होतं. "तू आतापर्यंत दागिने चोरलेस ठीक आहे, पण आज आज तू माझा मान-सन्मान चोरलास." रमाकांत काकांना समजतं, की वल्लरीने अपमान सहन न झाल्यामुळे हा सगळा सूड घेतलाय. त्या बॅगमध्ये त्यांना जुने फोटो आणि निगेटिव्ह पण सापडतात. जे वल्लरीने हॉटेलमध्ये सुप्रिया आल्यावर पत्रकारांकडून काढून घेतले होते. रमाकांत काका म्हणतात, की वल्लरी सात्विकाने केलेला अपमान अजून विसरलेली नाहीये आणि बदला घेण्यासाठी तिने सात्विकाला आत्महत्यासाठी प्रवृत्त केलं. रमाकांत काका हे सगळं सत्य सगळ्यांना सांगण्यासाठी बाहेर पडतात आणि आधी अर्णवला फोन लावतात. पण जंगलात रेंज नसल्यामुळे फोन लागत नाहीये. जंगलात अर्णव ईश्वरीला म्हणतो, "अगं तू माझ्या लाँग लाईफसाठी प्रार्थना करणार आहेस, पण विचार कर, मगाशी फळं काढताना मला काही चावलं असतं किंवा मला काही झालं असतं, तर त्या पूजेचा काय उपयोग राहिला असता?" ईश्वरी एकदम भावुक होते आणि अर्णवच्या तोंडावर हात ठेवते आणि म्हणते, "सर, प्लीज असं काही अभद्र बोलू नका ना. बोलताना जरा विचार तरी करत जा." अर्णव गप्प बसतो. त्याला समजतं की ईश्वरीला त्याची किती काळजी आहे. मग तो म्हणतो, "बर, हे समोर मोठं झाड आहे. तू याची पूजा करून घे." ईश्वरी म्हणते, "पण सर, हे वडाचं झाड नाहीये." अर्णव म्हणतो, "मला माहिती आहे, पण वडासारखंच मोठं आहे ना. आपल्याला पूजा करायची आहे, करून घे." ईश्वरी नकार देते. पण मग तिच्या डोक्यात एक आयडिया येते. ती अर्णवच्या हातात पूजेचं ताट देते आणि म्हणते, "हे जरा पकडा आणि इकडे उभे राहा, मी आलेच." अर्णव ताट पकडून उभा राहतो आणि मोबाईलमध्ये नेटवर्क चेक करतो, पण रेंज नसते. ईश्वरी जमिनीवरून एक मोठं पान आणते आणि अर्णवच्या पायाखाली ठेवून त्याला त्यावर उभं करते. ती त्याच्या पायावर पाणी घालते. अर्णव म्हणतो, "अरे, गार-गार वाटतंय पायावर, काय करतेस तू?" ईश्वरी त्याच्या पायाला हळद-कुंकू लावते आणि त्याची पूजा करायला लागते. अर्णव चकित होऊन म्हणतो, "मिसेस इंदूर, हे काय? तू माझी पूजा का करतेस? मी काय वडाचं झाड आहे का?" ईश्वरी त्याच्या डोळ्यात बघून म्हणते, "सर, तुम्ही वडाचं झाड नाही आहात, पण तुम्ही माझे सत्यवान आहात. म्हणून एक सावित्री म्हणून मी माझ्या सत्यवानाची पूजा करतेय." अर्णव निशब्द होतो. ईश्वरी अर्णवच्याच हाताला दोरा बांधते आणि त्याच्या अवतीभोवती 7 फेरे घेते.
अर्णव तिच्याकडे प्रेमाने बघत विचार करतो, की हिने वडाच्या झाडाऐवजी माझ्या अवतीभोवती फेरी मारून मला 7 जन्मांसाठी बुक बुक करून टाकलंय. इथं बंगल्यात वल्लरी अचानक तिच्या रूममध्ये येते आणि रमाकांत काकांना रंगेहात पकडते. वल्लरी विचारते, माझ्या रूममध्ये काय करताय तुम्ही? रमाकांत काका चिडून म्हणतात, वल्लरी, सात्विकाने तुझा अपमान केला म्हणून तू आमचा संसार उद्ध्वस्त केलास. माझ्या बायकोला आत्महत्या करायला लावलीस. हे सगळं तू केलंस ना? वल्लरी हसून म्हणते, हो, मीच केलं. सात्विकाला मारून मला समाधान मिळालं आणि आता पण तोच भेदभाव सुरू आहे. माझा आकाश एवढी मेहनत करतो आणि अर्णव सगळं क्रेडिट घेऊन जातो. मला खूप राग येतो याचा. रमाकांत काका म्हणतात, "मी आता थांबणार नाही. मी सगळ्यांना सत्य सांगणार." जे जायला निघतात आणि पण वल्लरी मागून येते आणि जड फ्लॉवर पॉट त्यांच्या डोक्यात मारते. रमाकांत काका बेशुद्ध होऊन खाली पडतात. वल्लरी त्यांना एका रूममध्ये ढकलून देते आणि विचार करते, की तिचं सत्य कधीच कोणाला कळून देणार नाही. तेवढ्यात आजी बाहेरून आवाज देतात, "वल्लरी, कसला आवाज आला?" वल्लरी आतूनच खोटं सांगते, की तिचा मेकअप बॉक्स खाली पडला आणि ती कपडे चेंज करतीये. आजी तिथून निघून जातात. वल्लरी लगेच सूर्यकांतला फोन करते आणि म्हणते, "मला तुझ्या मदतीची गरज आहे. मी पाठवलेल्या लोकेशनवर लवकर ये." उदयकांत येतो आणि ते दोघे मिळून रमाकांत काकांना गायब करण्याचा प्लॅन करतात. रमाकांत शुद्धीवर आल्यावर म्हणतात, "तुम्ही मला किती डांबून ठेवा, मी बाहेर पडून सगळ्यांना सत्य सांगणार." जंगलात ईश्वरीची पूजा संपते. ती अर्णवला जांभूळ भरवते. अर्णव तो जांभूळ खातो आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात हरवून जातात. मग ईश्वरी म्हणते, "सर, चला उशीर होतोय." गाडीकडे जाताना अर्णव तिचा हात पकडतो आणि विचारतो. गाडीकडे जाताना अर्णव तिचा हात पकडतो आणि विचारतो, "मी खरंच तुझा सत्यवान आहे का?" ईश्वरी हसून म्हणते, "नाही, मी मस्करी करत होते. कारण सत्यवान कधी भांडत नव्हते. ते बायकोचं ऐकायचे. तुम्ही तर सारखे भडकता. तुम्ही तर भडकूचंद आहात." आणि मी सावित्री दोघं गाडीत बसून निघतात. पण अचानक गाडीचा टायर पंक्चर होतो. अर्णव टायर चेंज करायला लागतो आणि ईश्वरीची मदत घेतो. मदत करताना ईश्वरी पडायला लागते. तेव्हा अर्णव तिला घट्ट सावरतो. दुसरीकडे जेलमध्ये राकेश एका मडक्यातून बॉम्ब बनवण्याची पांढरी पावडर बाहेर काढतो. तो क्रूरपणे हसून म्हणतो, अर्णव आणि ईश्वरी, ही वटपौर्णिमा तुमच्या दोघांची शेवटची वटपौर्णिमा असणार आहे. ओम भट स्वाहा. अशा प्रकारे वल्लरी, उदयकांत आणि राकेश हे सगळे अर्णव आणि ईश्वरीचा काटा काढायला एकत्र आलेले असतात आणि अर्णव ईश्वरीवर एक मोठं संकट येणार असतं. हा झाला या मालिकेचा आजचा एपिसोड. असेच तुम्हाला मालिकांचे एपिसोडचे अपडेट्स मिळवायचे असतील तर आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आपण भेटूया मालिकेच्या पुढील भागात. पाहूया मालिकेत पुढे नवनवीन अजून काय काय घडतंय ते.